500 कोटींच्या आरोपातले सुपेकर एनडीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद। आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या सुपेकरांना एनडीटीव्हीने शोधलं। एनडीटीव्हीचे प्रश्न, आयपीएस सुपेकरांचा पळ। आयपीएस सुपेकर कुठपर्यंत आरोपांपासून पळ काढणार? जिथं बातमी तिथं एनडीटीव्ही मराठी पोहोचणार। महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वारंवार आरोप होत आहेत। आरोप फक्त वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणा इतकेच मर्यादित नाहीये, तर या अगोदर सुद्धा जालिंदर सुपेकर यांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंग मिळवली होती त्या त्या ठिकाणी त्यांच्यावर कोणते ना कोणते आरोप झालेत। यामध्ये खंडणी मागणं इथपासून ते आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी अनेक आरोपांचा समावेश आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक हगवणे यांचे मामा महाराष्ट्र होमगार्ड उपमहासमादेशक जालिंदर सुपेकर आज एनडीटीव्ही मराठीच्या कॅमेऱ्यासमोर आले, पण कॅमेरा पाहताच आपल्यावरच्या एकाही आरोपाचं उत्तर न देता सुपेकरांनी पळ काढला। आमच्या प्रतिनिधींनी सुपेकरांकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण सुपेकरांनी एनडीटीव्हीच्या प्रतिनिधींना उत्तर देणं टाळलं। 6 आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया न देताच सुपेकर गाडीत बसून निघून गेले, पण 6 तास उलटलेत, जालिंदर सुपेकर आपल्या कार्यालयामध्ये परत आलेले नाहीत। त्यांच्यावरच्या कोणत्याही आरोपांना उत्तर देणं ते सध्या तरी टाळतायत। जालिंदर सुपेकर यांच्यावर अनेक आरोप आतापर्यंत करण्यात आलेले आहेत। काही ठिकाणी त्यावर खटलाही चालला होता। वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी जालिंदर सुपेकर यांनी आरोपींना म्हणजे वैष्णवीच्या सासरच्या मंडळींना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। सुपेकर यांच्याच नावानं हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबावर दबाव टाकल्याचा आरोप सुपेकरांवर आहे। जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीनं वैष्णवीच्या कुटुंबियांकडून तिच्या माहेरच्या मंडळींकडून लग्नातलं रुखवत करण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप आहे। सुपेकरांच्या पत्नीनं रुखवतासाठीचे पैसे घेतलेच होते। शिवाय जालिंदर सुपेकर यांनी जेलमध्ये असलेल्या कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आलाय। जालिंदर सुपेकर यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून पीएसआय सादरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप सुद्धा झाला होता। या संदर्भात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता। याशिवाय 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये सुद्धा जालिंदर सुपेकर यांची चौकशी सुरू आहे। गायकवाड पितापुत्रांकडून 500 कोटी रुपये जालिंदर सुपेकर यांनी मागितल्याचा आरोप होतोय। आणि जालिंदर सुपेकर यांच्यावर आता एक नवा आरोप होतोय। जालिंदर सुपेकर यांच्या पत्नी सीडीआर विकतात अशी माहिती समोर आली आहे। सीडीआर विकणं हा कायद्यानं गुन्हा आहे। या प्रकरणामध्ये सुपेकरांचा मेहुणा शशिकांत चव्हाण याचाही सहभाग असल्याचा आरोप आहे। या शशिकांत चव्हाण याची संपत्ती तपासण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे। काही दिवसापूर्वीच तुम्ही राज्यपालांची महिलांच्या प्रश्नावरती भेट घेतली, खास करून पुण्यातलं वैष्णवी हगवणेंचं प्रकरण। आता जालिंदर सुपेकर जे आहेत या प्रकरणाशी संबंधित त्यांच्यावरती तुम्ही आरोप केलेले आहेत। राजू शेट्टींनी आज एक वेगळे आरोप केले। जालिंदर सुपेकर यांच्या संबंधाने सगळ्यात पहिल्यांदा मी तेव्हाही म्हटलं होतं की निलेश चव्हाणला ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर त्याला शस्त्र परवाना देण्याचा रेकमेंडेशनवर जी सही होती ती जालिंदर सुपेकरांची होती। सुपेकरांची कारकीर्द प्रचंड वादग्रस्त आहे। माझ्या सातत्याने त्या बोलण्यानंतर जालिंदर सुपेकर यांचं डिमोशनही झालं, पण मला नव्या लिंक्स जेव्हा समोर आल्या तेव्हा ते आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांकडे दिलेल्या आहेत आणि मी त्यांना मांडलेलं आहे की कशा पद्धतीने या सगळ्या लिंक्स जुळतात। कारण हगवणे ज्या थार गाडीतनं फरार झाले होते ती थार गाडी चोंदेंची होती। चोंदेंच्या दोन्ही सुनांची डोमेस्टिक व्हायलन्सची जी FIR होती ती खडक पोलीस स्टेशनला होती। खडक पोलीस स्टेशनचे PI शशिकांत चव्हाण आहेत। शशिकांत चव्हाणांची सख्खी बहीण ही सुपेकरांची बायको आहे। आता मला प्रश्न पडलाय की शशिकांत चव्हाण तर साधारण PI माणूस आहे,
PI ला असा किती पगार असतो, PI कडे एवढी मालमत्ता आली कुठून? जवळपास 12 ते 13 ठिकाणी शशिकांत चव्हाणांच्या साईट्स चालू आहेत. 180 फ्लॅट्सचे टॉवर आहेत. एका फ्लॅटची किंमत 2.5 कोटी रुपयाची आहे. एवढी संपत्ती आली कशी? काय लिंक आहे याची? ही संपत्ती शशिकांत चव्हाणची आहे की सुपेकरची आहे की दोघांची आहे? मग दोघांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. बरं, एवढे जर संपत्ती धारक आणि एवढे ताकदवर हात जर हगवणेंशी मिळते जुळते असतील तर हगवणे वैष्णवीला न्याय कसा काय मिळणार? सो आम्हाला वैष्णवीच्या न्यायाशी जास्त घेणं देणं आहे. त्यामुळे वैष्णवीला न्याय देताना जर हे सगळे हात त्यांना प्रभावित करणारे असतील किंवा या हातांमुळे जर वैष्णवी केसवर अन्याय होत असेल तर हे हात रोखले पाहिजेत. या न्यायाने मी ते इन्व्हेस्टिगेशन करायला घेतलं होतं. माझ्या निदर्शनास आलेली जी माहिती आहे ती माहिती मी राज्यपाल महोदयांकडे दिली. यात शशिकांत चव्हाणवर अत्यंत गंभीर आरोप आहेत. त्याच्या FIR मी दिलेले आहेत. ज्या FIRsमध्ये 307चा गुन्हा आहे, ॲट्रॉसिटीचा गुन्हा आहे, फसवाफसवीचा गुन्हा आहे. विशेष म्हणजे तो जमानतीवर बाहेर आहे आणि तरी त्या माणसाचं प्रमोशन झालं आहे, हे वाईट आहे. सो त्याची चौकशी झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे. ठीक, धन्यवाद ताई ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई. आणि जालिंदर सुपेकर यांचे कारनामे संपत नाहीयेत. कारागृह अधीक्षक असताना 2023 ते 2024 या कालावधीमध्ये अनेकांच्या बदल्या आर्थिक देवाणघेवाण करून केल्याची माहिती मिळतेय. सुपेकरांचा कथित बदली घोटाळा उघड करणाऱ्या एका सजग नागरिकानं नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव NDTV मराठीनं या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवली आहे. पहिल्यांदा त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा जो प्रकार आहे हा तुम्ही मुद्दामून काढलेला आहे की काही कारणास्तव हा आपल्या समोर आणलेला आहे? नाही, हा आम्ही मुद्दामून वगैरे नाही काढलेला, काही कारणास्तव समोर आणलेला आहे. आणि एक सुजाण नागरिक म्हणून भारताचा हे माझं कर्तव्य बनतं. ह्या पद्धतीने मी हा खुलासा बाहेर काढत आहे. हा जालिंदर सुपेकरांचा 7वा मोठा आरोप असेल. 2023-24मध्ये ह्या जालिंदर सुपेकरांनी आणि अमिताभ गुप्ता यांनी स्वतःचे अधिकार वापरून जेलमधल्या कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे आणि शिपायांच्या ज्या बदल्या केल्यात, 300 ते 400 लोकांच्या बदल्या केल्या, त्यामध्ये त्यांनी 1.5 लाख ते 2 लाख रुपयाचे पैसे घेऊन, लाच घेऊन ह्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. हा एक मोठा खुलासा आहे. ह्याच्या ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत ह्याच्या गुन्ह्याचे, तर ते सर्व मी माहितीच्या आधाराखाली जमा करून प्रसार माध्यमाला, अंजली दमानिया मॅडमला आणि सुरेश दस साहेबांना यांना मी ऑलरेडी पाठवलेले आहेत. तरी शासनाने ह्याच्यावरती गंभीर विचार करून त्याच्यावरती काहीतरी कारवाई करायला पाहिजे. 4 दिवस झालं जालिंदर सुपेकरांना हगवण्याच्या प्रकरणापासून त्यांच्यावर आरोप होत आहे, तरीही झोपलेले शासन अजूनही कुठंही काहीही ॲक्शन घेत नाही. त्यांची पदोन्नती खाली केली आहे, त्यांचं पद खाली केलं आहे, पण त्यांना निलंबित केलेलं नाही किंवा चौकशी लावली नाही. सकाळीच आज तुमच्या माध्यम प्रसारातनंच अंजली मॅडमनी त्याच्याविषयी चौकशीची मागणी केलेली आहे गृहमंत्री साहेबांकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे. त्याच्यावरती आता साहेब, गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब काय ॲक्शन घेतात याचं लक्ष आम्ही सुजाण नागरिक म्हणून एक लावून आहेत. त्या हेतूने मी ह्या सगळ्या गोष्टी सुपूर्द करत आहे. मुळात हा जो खुलासा केला आहे, ही माहितीच्या अधिकारात तुम्हाला ही जी माहिती मिळाली ही नक्की काय माहिती आहे, थोडक्यात सांगाल? 2023-24मध्ये जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांनी जेलमधल्या शिपाई, पदाधिकारी आणि ह्याच्या पदोन्नतीसाठी किंवा बदल्यांसाठी जो गैरव्यवहार केलेला आहे, ह्या संदर्भात हा खुलासा आहे. याच्यामध्ये बऱ्याच पैशाची घेवाणदेवाण झालेली आहे. हा पण एक मोठा घोटाळा आहे. हाही समोर येणं तेवढंच गरजेचं आहे. त्या हिशोबाने मी ही माहिती देत आहे. एकूण तुम्हाला माहिती आहे किती रुपये घेतले जात होते किंवा काही असे काही खुलासे? एका शिपायाच्या बदलीसाठी 1.5 ते 2 लाख रुपये घेतले जात होते. आणि त्यानंतर जसं जसं पद वरचं असेल त्याच्यामध्ये त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे चार्जेस घेतलेले आहेत. हे एक दुकान आहे. आणि इतके आरोप जर होत असतील जालिंदर सुपेकर तर त्यांच्याबाबत सवालही उपस्थित होत आहेत. जालिंदर सुपेकर यांच्यावर होणारे सगळे आरोप पाहिल्यानंतर NDTV मराठीचे अनेक सवाल आहेत. पहिला सवाल आहे, जालिंदर सुपेकर यांच्यावर 550 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. जर इतकी खंडणी मागितल्याचा आरोप एका IPS अधिकाऱ्यावर होत असेल तर मग राज्य सरकार या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी का करत नाही? वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर यांनी बनावट कागदपत्रांवर शस्त्र परवाना दिल्याचा आरोप आहे. कारवाई का नाही?
सुपेकरांनी कैद्यांच्या जामिनासाठी 500 कोटी रुपये मागितल्याचा दावा वकिलांनी केलाय. तरीही सरकार तपासणी का टाळते? कारागृहातील भ्रष्टाचार आणि सुपेकरांच्या कथित सहभागाची चौकशी 3 महिन्यांपासून का रखडलीय? जालिंदर सुपेकर यांच्यावरच्या या सगळ्या आरोपांमुळे हे सगळे सवाल उपस्थित होत आहेत. मात्र राज्य सरकार यावर कारवाई का करत नाही, हा या सगळ्यामधला सर्वात महत्त्वाचा सवाल आहे. याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे. सुषमाताई नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार चर्चेमध्ये सहभागी झालेत. पवार साहेब नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आपलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्यासोबत चर्चेत सहभागी झाल्यात. विद्याताई नमस्कार, स्वागत आहे आपलंही. नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न सुषमाताई आपल्यासाठी, कारण बरेच दिवस झाले या प्रकरणामध्ये तुम्ही अनेक आरोप केलेले आहेत, मात्र जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई काही होताना दिसत नाहीये. अजून साधारण किती आरोप झाल्यानंतर ही कारवाईची चक्र फिरणार, असा प्रश्न ही सगळे आरोप बघणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. नाही, मला असं वाटतंय की अजून किती दिवस याची चौकशी होणार नाही या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकणार, कारण या प्रश्नाचं उत्तर मला वाटतंय सत्ताधाऱ्यांकडून घेणं जास्त संयुक्तिक आहे. सत्ताधाऱ्यांच्या हातात सगळी सत्तेच्या चाव्या आहेत. सो त्यांनी ठरवावं अजून कुठपर्यंत ते त्यांना वाचवणार आहेत आणि कधी त्या माणसाची चौकशी होणार आहे. मी सुपेकरांच्या सोबतचे माझे जे महत्वाचे आरोप आहेत ते शशिकांत चव्हाण यांच्यावर केलेले आहेत. कारण आणि मी पुन्हा पुन्हा माझा कन्सर्न सांगते की वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न हगवणेच्या वकिलांकडून झाला. आणि हगवणेचे वकील असं म्हणतात की तिच्याकडे काही आक्षेपार्ह चार्ट सापडलेले आहेत. असे चार्ट सापडू शकतात का? मोबाईल तर समजा पोलिसांकडे आहे आणि पोलिसांकडे मोबाईल असताना हे कसं काय असं म्हणू शकतात? म्हणून आम्ही आमच्या काही रिसोर्सेस कडून असं मोबाईल मधली चॅट किंवा कॉल रेकॉर्ड काढू शकतं का याची जेव्हा माहिती घेत होतो तेव्हा आम्हाला जी माहिती मिळाली ती धक्कादायक होती. आणि त्यात आम्हाला काही असे पुरावे सापडले की ज्याच्यामध्ये शशिकांत चव्हाण हे अशा पद्धतीने सीडीआर देतात. मी एनडीटीव्हीकडे अजून एक दुरुस्ती केली पाहिजे की एनडीटीव्हीने एक बातमी अशी काल दाखवली की शशिकांत चव्हाणांच्या पत्नी, पण कृपया ते दुरुस्त करा, शशिकांत चव्हाणांच्या पत्नीचा अशा कुठल्याही इलिगल याच्यामध्ये माझ्याकडून उल्लेख झालेला नाही. परंतु शशिकांत चव्हाणांची सख्खी बहीण ही सुपेकरांची पत्नी आहे आणि सुपेकरांची आते बहीण ही लता हगवणे आहे. हे कृपया कनेक्शन, हे डॉट जरा जोडणं गरजेचं आहे. म्हणून मग आम्ही शशिकांत चव्हाणांची जेव्हा माहिती घेतली तेव्हा धक्कादायक माहिती पुढे आली की ते सीडीआर विकतात, त्यांच्यावर आरोप आहे, ते लोकेशन देतात. कधी कधी गुन्हेगारांना लोकेशन पाहिजे असेल तर गुन्हेगारांना सुद्धा लोकेशन त्यांच्याकडून मिळतं. त्यानंतर त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती अरबोखरबोची प्रॉपर्टी आहे. मला प्रश्न पडलाय की एक साधारण पीआय माणूस त्याची प्रॉपर्टी एवढी कशी असू शकते? आणि एवढ्या प्रॉपर्टीचे पेपर्स मी सगळे पेपर्स सादर केलेले आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या, सुरेश धसाने दिलेले पेपर हे वेगळे आहेत, मी दिलेले पेपर हे अजूनच वेगळे आहेत. म्हणजे एकच पेपर पुन्हा पुन्हा दिलेला नाहीये. आणि राजू शेट्टीने केलेले आरोप ते अजून म्हणजे 3-4 माणसाचे आरोप वेगवेगळे आहेत. 3-4 माणसांनी केलेले आरोप वेगवेगळे आहेत. 3-4 माणसांनी दिलेले ते पुरावे वेगवेगळे आहेत. आता या सगळ्यांची कारवाई म्हणून काय कारवाई झाली आहे तर कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरचे सुपेकर हे आता होमगार्ड उपसमादेशक म्हणून त्यांची बदली झालेली आहे. म्हणजे डिमोशन झालं, पद अवनत करून बदली झाली. मात्र पद अवनत करून बदली होणे एवढे पुरेसे नाही, कारण ज्या शशिकांत चव्हाणांचा मी संदर्भ घेते त्या शशिकांत चव्हाणांचं सुपेकरांचं नातं आहे. मग शशिकांत चव्हाणांची प्रॉपर्टी एकट्या शशिकांत चव्हाणांची आहे की सुपेकरांची आहे किंवा दोघांचं जॉईंट व्हेंचर आहे, काय ते तपासलं गेलं पाहिजे. हा तपास ईडीकडून झाला पाहिजे. महत्वाची गोष्ट अशी की यामध्ये शशिकांत चव्हाणवर अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा आहे, त्याच्यावर 307चा गुन्हा आहे
आणि त्याला वाचवतोय कोण? तर कविताजी अत्यंत जबाबदारीने, मला याच्यात पक्षीय राजकारण आणायचं नाही, मी अत्यंत जबाबदारीने नम्रतापूर्वक गृहमंत्र्यांना विनंती करू इच्छिते की वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये वकील चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची हिमाकत का करतो? कारण आरोपीला राजकीय वरदहस्त मोठा असतो आणि आरोपीचे अनेक लागे बांधे अशा मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांशी आहेत, ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडे गडगंज करोडो अरबो खरबोची संपत्ती आहे. आणि ते हात रोखले जावेत, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की वैष्णवी हगवणे प्रकरणात या अशा गडगंज लोकांनी हस्तक्षेप होऊ नये, त्यांच्यामुळे साक्षी पुराव्याची छेडछाड होऊ नये आणि त्या पोरीला न्याय मिळाला पाहिजे. पण ताई, कोण पाठीशी घालतंय हा प्रश्न जर आपण विचारत असू तर काय आपण राजकारण त्यामध्ये आणतोय असं म्हणायला जागा नाहीये. याचं कारण असं आहे की एरवी फक्त भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील, फक्त पैशांचा मामला असेल तर एक वेळ हे म्हणता सुद्धा येतं, पण इथे मामला तो नाहीये. इथे जीव गेलेले आहेत. इथे फक्त वैष्णवी हगवण्याच्याच मृत्यूचं प्रकरण नाहीये, तर या अगोदरची सुद्धा अनेक प्रकरणं आहेत ज्यामध्ये काही जणांना आपला जीव गमवावा लागलाय. भले त्याचा थेट आरोप सुपेकरांवर गेला नसेल, पण सुपेकरांचं नाव त्यामध्ये आलेलं आहे आणि सुपेकरांनी आपला वरदहस्त वापरून आपली सुटका त्यातनं करून घेतली, अशाही चर्चा आहेत. मग इतकं सगळं असताना पोलीस अधिकाऱ्यांवर, जसं तुम्ही आता सांगितलं, त्या शशिकांत चव्हाणांवर 307चा गुन्हा दाखल झालेला आहे. सुपेकरांनी दबाव आणला, वैष्णवीचा मृत्यू झाला, रादर वैष्णवीचा छळ होत होता तेव्हा सुपेकरांचा पाठिंबा होता. जर इतके गंभीर आरोप असतील तर राज्य सरकारची अशी काय मजबुरी आहे की या अधिकाऱ्याला वाचवावं लागतंय? मी अजून एक आपल्याला कडी माझ्याकडून सांगताना राहून गेली की हगवणे ज्या थार गाडीतनं फरार झाले होते, ती थार गाडी ज्या चोंदेची होती त्या चोंदेच्या दोन्ही सुनांनी डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल केली होती आणि चोंदेच्या दोन्ही सुनांनी जी डोमेस्टिक व्हायलन्सची FIR दाखल केली ती खडक पोलीस स्टेशनला, आणि खडक पोलीस स्टेशनचे PI हे पुन्हा शशिकांत चव्हाण आहेत. म्हणजे बघा की पुन्हा 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 हगवणे चव्हाण आपल्याला जोडलेली दिसतीये. त्यामुळे पैसा आहे, पद आहेत, त्यातून मिळवलेला पुन्हा एकदा पैसा आहे आणि मग त्यातनं जर काही चौकशा लागल्या तर त्यातून सुटका करून घेणं, एवढंच चक्रच वारंवार फिरताना दिसतंय. विद्याताई, आता प्रश्न असा आहे की जिथे कायम असं म्हटलं जातं की महिलांची सुरक्षा आमच्यासाठी अग्रस्थानी आहे, जिथे कायम असं म्हटलं जातं की महिलांसाठी सरकार कटिबद्ध आहेत, पण त्याच महिलांवर अत्याचार होताना ज्यांनी ते अत्याचार थांबवण्याची जबाबदारी घ्यायला हवी तेच अधिकारी जर हे अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार असतील, बळ देणार असतील, तर कसली महिला सुरक्षा आली? खरं याचं खूप वाईट वाटतंय की इतके दिवस झाले सुषमाताई अंधारे असतील, अंजलीताई दवानी असतील, एवढ्या पोटतिडकीने सगळेजण सांगतायत. काल सुरेश दसांनी पण सांगितलं, राजू शेट्टीने पण सांगितलं, इतके आरोप उघड उघड होत असताना हे सरकार इतकं गेंड्याच्या कातडीचं आहे की इतकं निगरगट्ट आहे की त्याला असं वाटतही नाही की हा खाकी वर्दी म्हणजे हा सन्मान आहे महाराष्ट्राचा. प्रशासकीय सेवेतील काही पद इतकी महत्वाची असतात, त्यातलं पोलीस दल हे सर्वात महत्वाचं दल आहे. अनेक पोलीस ऑफिसर चांगले आहेत, उगाच त्यांची बदनामी होतीये. माझं काय म्हणणं आहे, पोलीस दलामध्ये असे अधिकारी सुपेकर सारखे असतील तर त्यांना ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे, बडतर्फ केलं पाहिजे. मग त्यांची चौकशी, त्यांच्यावरती काय आरोप आहेत काय नाही ते न्यायालयात चालेल. पण आज त्यांची फक्त बदली करणं, त्यांना डिमोशन करणं हे त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे. आमचे गृहमंत्री काय करतायत गृहमंत्री? त्यांनी महाराष्ट्राचं उत्तर दिलं पाहिजे. हे पोलीस खात्यावरती इतकं मोठं लांछन आहे. म्हणजे हगवण्यांच्या सुनेला, वैष्णवीला मारून टाकलं आणि हे सुपेकर त्यांचे नातेवाईक आहेत. आतापर्यंत ते त्यांचं बचावाचं काम करत होते. त्यांनी जर वेळीच मदत केली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता. तिच्या जावेने ज्या तक्रारी केल्या होत्या त्याची दखल जर घेतली असती तर हे सगळं झालं नसतं. परंतु हे का झालं नाही? केवळ पोलिसांच्या मुळे, म्हणजे सुपेकरांच्या मुळे हे झालेलं नाहीये. आणि वारंवार जे आता अंधारे ताई सांगतायत की हा कोण शशिकांत चव्हाण आहे, मग याच्यावर काय कारवाई झाली? काहीच कारवाई होत नाही. म्हणजे पोलीस दलामध्ये जा आणि तुम्ही वाटेल ते भ्रष्टाचार करा, तुम्हाला पगार आहेत, तुम्हाला अधिकार आहेत, आणि तरी सुद्धा तुम्ही जर एवढे खुलेआम भ्रष्टाचार करत असाल आणि गुन्हेगारांना मदत करत असाल, म्हणजे या दोन्ही सुनांचा जीव वाचला, वैष्णवीने तर गमावला स्वतःचा जीव, तिच्या आई वडिलांना, तिच्या कुटुंबाला तिचं लहान मूल उघडं पडलंय, ह्याची जराही जाणीव ह्या गृह खात्याला नाहीये का असं मला एवढे आरोप झाल्यानंतरही ती जाणीव होत नसेल तर धक्कादायक आहे.
नाही, धक्कादायक आहे. आणि तुम्ही NDTVने याचा खूप पाठपुरावा केलाय. तुमच्या एक एक प्रतिनिधींचं मी सगळं कालपासून ऐकतेय. धन्यवाद. इतकं सगळं भयंकर आहे की हे सगळं गृह खात्याने याची ताबडतोब दखल घेतली पाहिजे आणि यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि रीतसर कोर्टामध्ये यांची, आणि जर या लोकांनी घेतली नाही तर मला वाटतं कोर्टाने सुमोटो करून यांच्यावर चौकशी सुरू करायला पाहिजे. कारण असे अधिकारी महाराष्ट्राच्या पोलीस सेवेमध्ये असणं हे महाराष्ट्राच्या इब्रतीला सुद्धा परवडणारं नाहीये. हनुमंत पवारजी, मी तुमच्याकडे येते, पण त्या अगोदर मुख्यमंत्र्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया येते ती ऐकूयात. त्या प्रकरणात सरकारची काय भूमिका आहे? सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की सरकारने त्यांना त्या पदावरनं साईड पोस्टला टाकलेलं आहे आणि आता या प्रकरणामध्ये जे काही आरोप होत आहेत त्या आरोपांची चौकशी केली. तर आपण सुप्रिया सुळेंनी मागणी केली आहे की त्यांना त्या प्रकरणात सरकारची काय भूमिका आहे अशी सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की सरकारने त्यांना त्या पदावरनं साईड पोस्टला टाकलेलं आहे आणि आता या प्रकरणामध्ये जे काही आरोप होत आहेत त्या आरोपांची चौकशी केली. तर आपण हनुमंत पवारजी, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकलीत. साईड पोस्टला टाकलेलं आहे. एरवी 1000-2000 रुपयांची लाच घेताना एखादा अधिकारी पकडला गेला, एखादा कर्मचारी पकडला गेला तर त्याच्यावर कारवाई होते, गुन्हा दाखल होतो, त्याचं निलंबन केलं जातं. आणि या इतक्या मोठ्या अधिकाऱ्याला इतक्या मोठ्या रकमांचे आरोप होत आहेत. 550 कोटीचे आरोप होत आहेत, 300 कोटीचे आरोप होत आहेत, 500 कोटींचे आरोप होत आहेत, गुन्हे दाखल होत आहेत. मात्र तरीही सरकारला वाटत नाही की यांची चौकशी करावी. नुसतं तोंड देखलं सांगितलं जातंय की चौकशी करू म्हणून. आणि हा काय साईड पोस्टिंग, ही काय शिक्षा असते का? नाही, खरं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस हे खूप अभ्यासू आहेत आणि खूप कार्यक्षम आहेत. असा जो डांगोरा माध्यमांना हाताशी धरून आजपर्यंत पिटला होता त्याचा बिंग आता फुटलेला आहे. देवेंद्रजी फडणवीस हे घाशीराम कोतवाल सारखं गृह खातं चालवत आहेत. हा आमच्या प्रदेश अध्यक्षांनी केलेला आरोप आता सत्यात उतरवायचा चंगच गृह खात्यानं बांधलाय का असा संशय निर्माण होतो. किती प्रकरणं सांगायची कविताजी? साधी गोष्ट आहे की एकच अधिकारी जर 6, 7, 8 प्रकरणामध्ये जर त्याच्यावर 500 कोटी, 300 कोटी, 200 कोटीचे आरोप होत असतील, विवाहितेच्या आत्महत्येमध्ये त्यांनी सासरच्या लोकांना मदत केल्याची माहिती समोर येत असेल, कैद्यांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या ह्या सगळ्या अवलादी जर अशा बसत असतील आणि त्यांना साईड पोस्टिंग दिली म्हणून जर गृहमंत्री छाती ठोकून एकदम कुठल्याही जनाची नाही मनाची न बाळगता बसत असतील तर हे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था आणि महाराष्ट्राच्या पोलीस खात्याची किती अवनती भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं केली याचा पुरावा आहे. किती वाल्मिक कराडमध्ये याच अधिकाऱ्याचं नाव आहे. कारागृहामध्ये फरारात पैसे खाल्ले हाच अधिकारी आहे. सुपेकर म्हणून हा अधिकारी कोण आहे? तो राज्याचा पोलीस महासंचालक आहे, तो गृहमंत्री आहे, तो बदल्या करणार, तो लाच घेणार, तो खरेदीचे टेंडर काढणार. कुठे महाराष्ट्र घेऊन जात आहेत देवेंद्रजी? आणि तुम्ही उठता एका जातीच्या संमेलनात जाऊन काय तर भलामण करता, तुम्ही उठता आणि कुठलं तर इतिहासात सावरकरांवर भाषण देत फिरता, तुम्ही उठता आणि इतिहासामध्ये औरंगजेबावर बोलता. देवेंद्रजी फडणवीसांनी इतिहासामध्ये रमायचं बंद करावं. त्यांच्या खात्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज कधी नाही तो तुळजापूर तालुका माझा, परांडा तालुका माझ्या जिल्ह्यातला ड्रग्ससाठी ओळखला जातोय. पोलीस सापडतायत ड्रग्सच्या धंद्यामध्ये. इथं कोयता गँग पुण्यामध्ये धुमाकूळ घालते आणि अधिकारी वरिष्ठ IPS अधिकारी खुनासारख्या आरोपातल्या आरोपींना आम्ही जेलच्या बाहेर तुम्हाला काढतो, आम्हाला पैसे द्या असं म्हणतायत. देशामध्ये महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाते आणि गृह खातं निर्लज्जपणासारखं शांत बसू नये. त्यांना काय मत मांडावं वाटत नाही, त्यांची चौकशी होत नाही. किती महिने चौकशीला लागतात तुम्हाला? हो द्या ना, दूध का दूध, पाणी का पाणी. सुपेकर म्हणतायत मी निर्दोष आहे तर निर्दोष म्हणायचं आम्ही. सुपेकरांवरच्या आरोपावर महाराष्ट्र सरकारनं चौकशी समिती बसवावी आणि या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त होत नसेल तर राजीनामा द्यावा. फडणवीस साहेबांनी भाषण करत फिरावं, संमेलन करत फिरावं. बर, राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि या प्रकरणामध्ये ज्यांनी काही महत्वाचे आरोप केले तेही आता आपल्या सोबत आहेत. शेट्टी साहेब नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. बरं, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की इतका आरोप केलाय तुम्ही, अगदी काजू कतलीचे भाव सांगितलेत आणि ती काजू कतली कशी कायद्यांपर्यंत पोहोचली नाही हेही सांगितलं. झालं का काही त्या आरोपावर पुढे? काही विचारलं का सरकारनं तुम्हाला? काही केली का कारवाई पुढे? आतापर्यंत अनेक वेळा शासनाशी मी पत्रव्यवहार केलेला आहे. मी 3 महिन्यापूर्वी ह्या सगळ्या तक्रारी केलेल्या होत्या.
त्या तक्रारीला काही प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यानंतर मी पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेऊन माध्यमासमोर हे सगळे पुरावे मांडले. त्यानंतर पुन्हा राज्याचे गृह सचिव, राज्याचे मुख्यमंत्री काही भेटले नाहीत, परंतु त्यांच्या कार्यालयामध्ये मी माझं पत्र दिलं. त्यांचं गृह सचिवांना भेटलो, राज्याच्या मुख्य सचिवांना मी 2 वेळा भेटलो. हे सगळे पुरावे त्यांच्याकडे दिले. त्यांनी चौकशीसाठी माझ्याकडून 1 महिन्याची मुदत मागितली. त्यालाही आता 1.5 महिना उलटून गेला, परंतु अद्यापही मला अशी काही माहिती कळाली नाही किंवा तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे चुकीचे आहेत. दरम्यानच्या काळामध्ये माझे मित्र आमदार सचिन अहिर यांना मी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करायला सांगितला होता. त्यावेळी सरकारकडून, गृह खात्याकडून जे काही उत्तर दिलं अतिशय तकलादू, आणखीन सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांना पाठीशी घालणारं अशा प्रकारचंच ते उत्तर होतं. एकूणच या जोडगोळीच्या कारनाम्या पाठीमागे सरकारचाच हात आहे का असा संशय वाटण्या इतपत ही सगळी परिस्थिती आहे. अन्यथा सरकारमधल्या काही लोकांची गुपितं या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती असावीत आणि त्यामुळेच या अधिकाऱ्यांना हात लावायची हिंमत सरकारमध्ये कोणाची होत नाही असा त्याचा अर्थ. बर, ठीक आहे. सुषमाताई, आता प्रश्न असा आहे, जालिंदर सुपेकर, अमिताभ गुप्ता, शशिकांत चव्हाण, पोलीस दलामध्ये काम करणारे हे अधिकारी, यांच्याकडे वर्दी दिली जाते ती लोकांचं संरक्षण करण्यासाठी, यांना कायदा दिला जातो तो लोकांना मदत करण्यासाठी, यांना कायद्याचं अभय दिलं जातं ते यांनी कुणाच्या दबावाखाली येऊन काम करू नये यासाठी. पण या सगळ्याचं मिळून हे अधिकारी काय करतात? या तिघांची नावं बघितली तर असं वाटतं या अधिकाऱ्यांनी आपल्याच गँग तयार केल्यात की काय, आणि त्या गँग मिळून आता महाराष्ट्राला लुटतायत की काय? आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांना मी विद्याताई भेटलो. मी त्या दिवशी हा मुद्दा फार विस्ताराने राज्यपाल महोदयांच्या समोरही आणला की शशिकांत चव्हाण एक साधारण PI माणूस, या PI माणसाची एवढी प्रॉपर्टी येते कुठून? म्हणजे शेकडो कोटीची प्रॉपर्टी एका साध्या PI कडे येणं हे फार विशेष आहे. विशेष म्हणजे या माणसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुद्धा याच्यावर कारवाया झालेल्या आहेत. अशा असंख्य कारवाया होऊन सुद्धा या माणसाकडे दुर्लक्ष कसं झालं? विशेष की जो माणूस जामिनावर बाहेर आहे, अॅट्रॉसिटी आणि 307 सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये जो माणूस जामिनावर बाहेर आहे त्या माणसाचं प्रमोशन डिपार्टमेंटने कसं काय केलं? म्हणजे डिपार्टमेंटकडे जे CR वगैरे जे असतात त्या CRचं काही म्हणजे केलं की नाही, त्याची चौकशी केली की नाही, हे अनेक प्रश्न. आपण अमिताभ गुप्ता, सुपेकर अशी सगळी नावं घेत आहे त्यावेळेला अजून एक गोष्ट आपल्या लक्षात आणून दिली पाहिजे की काही महिन्यांपूर्वी मी स्वतः पुण्याच्या येरवडा जेलच्या बाहेर अक्षरशः कैद्यांना स्वतः पोलीसच कसली तरी पाकिटं देत आहेत हा व्हिडिओ मी स्वतः रिलीज केला होता. त्याच्यानंतर त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर ते डिसमिस झाले. पण मुद्दा हा आहे की दरवेळेला ही जागरूकता आम्हीच दाखवायची का? दरवेळेला आम्हीच आपल्याला सांगायचं का की अहो हा भ्रष्टाचारी आहे, अहो याचं या प्रकरणामध्ये नाव अडकलंय, याच्यावर हे गुन्हे दाखल आहेत, याने अशा अवैध पद्धतीने परवाना दिलेला आहे, आणि जर मग सगळं आम्हीच करणार असू तर सरकार नावाची यंत्रणा काय करणार आहे? सरकार नावाची यंत्रणा जेव्हा सांगते, माननीय मुख्यमंत्री जेव्हा म्हणतायत की नाही आम्ही त्यांना साईड पोस्टिंग दिलेली आहे, अरे पण तुम्ही साईड पोस्टिंग दिली म्हणजे तुम्ही अजूनही त्याला अधिकार पदावर ठेवलेला आहे. अजूनही ती व्यक्ती अधिकार पदावर आहे, आणि ज्या अर्थी ती व्यक्ती अधिकार पदावर आहे तीही कुठली साईड पोस्टिंग आहे तर राज्याच्या होमगार्ड विभागाच्या उपसमादेशक पद, म्हणजे तेही काही कमी पद नाहीये. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर दिल्यानंतर काही काळ साईड पोस्टिंग करून पुन्हा ती व्यक्ती पुन्हा परत येऊ शकते. त्यापेक्षा जोपर्यंत सगळं चौकशी होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला बाजूला ठेवा ना. अशी काय सरकारची मजबुरी आहे? अशी कोणती अडचण आहे? अपरिहार्यता काय आहे की अशा आरोप झालेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा पुन्हा आपल्याला ठेवावं लागतं? बरं, आरोप एक व्यक्ती करते का? सुरेश धस यांनी केलेला 300 कोटीचा आरोप हा वेगळाच, राजू शेट्टींनी केलेला 500 कोटीचा आरोप वेगळा, तुम्ही केलेले आरोप वेगळे, आणि या कशाची काहीच नाहीये. बरं, असं सांगतात की त्यांचं डिमोशन केलंय, त्यांना साईड पोस्टिंगला टाकलीये. आता प्रश्न असा आहे विद्याताई, तुम्ही कायम पोलिसांशी बोलत असता यानं त्या कारणानं, विशेषतः महिला सुरक्षेच्या कारणानं. आता प्रश्न असा आहे की सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे असं ज्यांचं ब्रीदवाक्य आहे त्याच खात्यातले पोलीस अधिकारी हे जर असे वागत असतील, गँग तयार करत असतील, लोकांवर दबाव आणणार असतील, तर काय म्हणून लोकांनी यांच्याकडे न्याय मागायला जावं? भीती वाटेल अशा पोलिसांकडे जायला?
नाही, मला तेच म्हणायचं आहे की आता ही तरुण पिढी जी आहे, जी कोणी पोलीस दलात भरती होतंय, कोणी आणि काहीतरी जॉब शोधतंय, या सगळ्यांच्या पुढे काय आदर्श असणार आहे? म्हणजे स्वतः विश्वासार्हता पोलिसांवरती काहीही राहणार नाही अशाने असे अधिकारी असले. आणि त्यांना देत आहेत त्यांनी की पोलीस दलामध्ये या आणि पैसे कमवा, आणि त्यांना साईड पोस्टिंग दिलं, हे आपले मुख्यमंत्री सांगतायत. त्याची एवढी दुर्दैवी गोष्ट कुठलीही नाही. म्हणजे मुख्यमंत्री स्वतः पाठीशी घालतायत का असा प्रश्न जर आम्हाला पडला तर त्यात काय आहे? म्हणजे तुम्ही नाही त्या लोकांच्या मागे ईडी लावता, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकतात, त्यांना जेलमध्ये टाकतात आणि तुम्ही पॉलिटिक्स करत असता. पण अशा लोकांना तुम्ही संरक्षण का देताय याचं उत्तर अजूनही मिळाले नाहीये. तर यांची चौकशी व्हायला पाहिजे. आता त्या ज्या एका याने सांगितलं की बदल्यांमध्ये 1.5 2 लाख घेतले जातात आणि जवळजवळ त्या म्हणजे जेलच्या प्रशासनासाठी 300 ते 400 जणांच्या बदल्या केल्या. म्हणजे इतकं खुलेआम लोकांना तुमचं सगळं माहिती आहे आणि गृह खात्याला काही माहिती नाही. आपलं गृह खातं झोपलेलं आहे ढाराढूर. कुठल्या पॉलिटिशियनला पकडायचं, कोणाला जेलमध्ये टाकायचं, कोणावरती कॉमेंट्स करायच्या, हिंदू मुस्लिम कसं करायचं याच्यामध्ये तुम्ही मशगूल आहात. पण या राज्याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर आहे, गृह खातं तुमच्याकडे आहे आणि तरी सुद्धा असे पोलीस अधिकारी यांच्या वर्द्या उतरवून घ्या ना. वर्दीचा काही मान सन्मान ठेवाल की नाही? आता पुण्याला ती कोयता गँग आणि ही गुंडगिरी, गुन्हेगारी, हे सगळे प्रकरण आपण टीव्हीवरती रोज बघतोय. हे किती भयंकर आहे सगळं. या पोलिसांचा धाक कोणाला राहणार आहे? म्हणजे भ्रष्टाचार इतका प्रचंड वाढलेला आहे. याच्यात पोलीस, तुम्ही जो पहिला प्रश्न उपस्थित केलात की पोलीस दलामध्ये येणाऱ्यांना काय आदर्श, तर पोलीस दलामध्ये या आणि वाटेल तसे पैसे कमवा हा आदर्श, आणि बाकीच्या लोकांनी काय आदर्श घ्यावा, पैसे दिले की पोलीस स्टेशनमध्ये सगळी कामं होतात हा आदर्श त्यांनी घ्यावा, अशीच परिस्थिती आहे. नाही, ज्या जेलमध्ये जे कैदी आहेत ते छोटे छोटे गुन्हेगार आहेत, ते काही फार मोठे गुन्हेगार नाही आहेत. हे मोठे गुन्हेगार त्यांना बघतायत जेलमधनं, आणि हे जेलमधले गुन्हेगार ज्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा झाली आहे ते गुन्ह्याची शिक्षा भोगतायत. आणि हे मस्तपैकी बाहेर पोलिसाची वर्दी घालून गुन्हेगार असलेले लोक पोलिसांची वर्दी घालून जर फिरत असतील तर ह्या गृह अगदी बरोबर आहे. हे वर्दीतले गुन्हेगार आहेत का असा प्रश्न विचारावा लागेल. पण प्रश्न आहे की या वर्दीतल्या गुन्हेगारांना ओळखून सरकार कारवाई का करत नाही? हनुमंत पवारजी, प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांना विचारलं तर मुख्यमंत्री सांगतात, जे की गृहमंत्री सुद्धा आहेत, ते आपल्याला सांगतात साईड पोस्टिंगला दिलेलं आहे, त्यांचं पदोन्नती करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारलं तर ते सांगतात आम्ही बोललोय त्यांच्याशी, आम्ही त्यांची बाजू जाणून घेतले. इतके आरोप असलेल्या माणसांशी उपमुख्यमंत्री बोलून बाजू काय जाणून घेत आहेत? कारवाई करावीशी वाटत नाही? चौकशी समितीचे अहवाल लवकर यावेत असं वाटत नाही? त्या अहवालांवर आधारित कारवाई पुढे व्हावी असं का वाटत नाही? एवढी काय मजबुरी आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेच सुपेकरांना पाठीशी घालतात? सुपेकर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे झालेत का? नाही कविताजी, खरं म्हणजे सुपेकर हा तर राज्य सरकारचा जसा काही जावाई आहे अशी ट्रीटमेंट त्या माणसाला भेटते. महाराष्ट्राचं पोलीस दल अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे ओळखलं जातं. साळसकर असतील, शहीद कामटे असतील, रिबेरो साहेब असतील. महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दल हे जगामध्ये नावाजलेलं पोलीस दल आहे. भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये कारभार आल्यानंतर या मंडळींनी पोलीस यंत्रणेमध्ये जी माणसं गैरव्यवहार करतील, जी माणसं अपराधी असतील, स्वतः ज्या माणसांवर आरोप असतील, जी माणसं जास्तीत जास्त भ्रष्टाचार करतील, विरोधकांचे फोन टॅपिंग करण्याचा आरोप असलेली माणसं यांनी अधिकार पदावर आणली. हो, इतकी महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेची अवनती देवेंद्रजींच्या काळामध्ये झाली आहे. खरं म्हणजे विरोधक म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की तुम्ही 100 कोटी घेतले गृहमंत्र्यांनी, मागितले म्हणून एक पत्र आलं तर या राज्याच्या गृहमंत्र्याला जेलमध्ये टाकण्यापर्यंत तुमची मजल गेली होती आदरणीय देशमुख साहेबांना. आज इथं 500 कोटी रुपयाचा आरोप, 300 कोटी रुपयाचा आरोप तर भाजपाचे आमदार करत आहेत. भाजपाच्या आमदारांना जे कळतं ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असलेले आणि मुख्यमंत्री गृहमंत्री असलेल्या फडणवीसांना कळत नाही. साधी गोष्ट आहे, भारतीय जनता पक्षाचे आमदार मंदार 300 कोटी रुपये घेते सरकार. भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजतं का हे सरकार? साधा मुद्दा आहे की सुपेकरांवर जे आरोप आहेत त्या आरोपांची आम्ही निपक्षपातीपणे चौकशी करू, चौकशी लावा. तो दोषी असेल तर त्याला खाली खेचा पदावरून. हे सोडून तुम्ही जर त्याची बाजू घेणार असाल तर या सरकारच्या हेतूवरच संशय इथं निर्माण होतोय आणि त्याची सगळी जबाबदारी देवेंद्रजींकडे. राजू शेट्टीजी, खरं तर मला असं वाटलं होतं की विद्याताई हा मुद्दा उपस्थित करतील, पण त्यांनी तो उपस्थित केला नाहीये.
100 कोटी रुपयांची लाच मागितली किंवा 100 कोटी रुपये मागितले असे आरोप झाले. फक्त ते 100 कोटी आले का गेले का याची तर कुठली चौकशी झालीच नाही किंवा त्याचे काही पुरावे पण आले नाहीत नंतर. पण त्याच्यामुळं एका मंत्र्याला जेलमध्ये जावं लागलं हे महाराष्ट्राने बघितलंय. मग आता 550 कोटी रुपये 300 कोटी रुपये इतके मोठे आरोप असताना राज्यातल्या सगळ्या यंत्रणा करतात काय, जेव्हा की यंत्रणेतल्या माणसावर हे आरोप होत आहेत? एवढंच नव्हे तर या जालंधर सुपेकर यांच्यावर 2 व्यक्तींच्या मृत्यूला सुद्धा जबाबदार धरण्यात आलेला आहे. वैष्णवी हगवणे असेल किंवा ऑक्टोबर 2012 मध्ये अशोक सादरे नावाचे जे काय पोलीस निरीक्षक जळगावमध्ये त्यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. त्यावेळी तिथले पोलीस अधीक्षक हे जालंधर सुपेकर होते आणि त्या अशोक सादरेने सुसाईड नोट मध्ये लिहिलेलं होतं की जालंधर सुपेकर यांनी वारंवार माझ्याकडे पैशाची मागणी केली, दिवाळीला सोन्याची मागणी केली आणि ते मी देऊ न शकल्यामुळे मला सातत्यानं त्रास दिला. मला वाळू माफियांच्या खोट्या तक्रारीवरनं मला सस्पेंड करण्यात आलं आणि मी आता आत्महत्या करतोय ते केवळ जालंधर सुपेकर यांच्यामुळे त्यांना जबाबदार धरण्यात यावं असं लिहून त्या माणसानं आत्महत्या केली. त्याला 13 वर्ष झाली. म्हणजे त्या काळामध्ये राष्ट्रवादीचे गृहमंत्री होते, अजितदादांचा प्रभाव त्या गृह खात्यावर होता आणि आता सुद्धा अजितदादा जर का बोटचेपीपणाची भूमिका घेत असतील, 2015 सालापासून देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. महाविकास आघाडीचा 2.5 वर्षाचा कालावधी वगळला तर जवळजवळ 8 वर्षापासून गृहमंत्री आहेत. म्हणजे जे कुणी सत्तेवर असतील त्यांच्याशी लांबून चांगून करायचं आहे, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांचे काही चमचे असतील, त्यांना खुश करायचं आणि आपले धंदे बिनबोपाट करायचं, ही सवय या जालंधर सुपेकरांना लागलेली आहे. त्यातूनच त्यांना कोणी हात लावायची हिंमत करत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. सुषमाताई, आता अजित पवारांचं नाव राजू शेट्टी यांनी घेतलं, म्हणजे देवेंद्र फडणवीस पण त्यांना पाठीशी घालतायत, अजित पवारही पाठीशी घालतायत आणि मागचा थोडासा इतिहास बघितला तर 2000 सालापासून म्हणजे ते DYSP असल्यापासून 2015 मध्ये सादरे प्रकरण झाल्यापासून ते 2025 मध्ये वैष्णवी हगवणे प्रकरण होईपर्यंत म्हणजे जवळपास 25 वर्ष या माणसाबद्दल या न त्या तक्रारी येत राहिलेल्या आहेत, जीव जाण्याच्या तक्रारी येत राहिलेल्या आहेत. तरी सरकार, याचा अर्थ सर्व पक्षीयांचाच पाठिंबा यांना असं म्हणायचं का मग? नाही, हे काही अधिकारी जे आहेत ना किंवा एकूण अधिकाऱ्यांच्या संस्कृतीत जर बघितलं तर प्रशासनातले अधिकारी हे शासनातल्या मंत्र्यांपेक्षा अधिक मुरब्बी ठरतात. शासनातल्या मंत्र्यांनाच हाताळायचं कसं याचं जणू एक वेगळं कौशल्य या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना युनिव्हर्सिटी तयार केलेली. आणि याच्यात कविताजी बघा, जेव्हा पोलिसांचा विषय निघाला आणि पोलिसांच्या गुन्हेगारीचा विषय निघाला, महाराष्ट्रात असे असंख्य पोलीस निघतील की साधा पोलीस आहे, साधा म्हणजे त्याला कॉन्स्टेबल किंवा नाईक वगैरे म्हणता येईल, आणि अशा पोलिसांच्या ट्रॅव्हल्स महाराष्ट्रामध्ये फिरतात रस्त्यांवर. अशा पोलिसांचे मोठमोठे हॉटेल्स आहेत महाराष्ट्रामध्ये की ते साधे पोलीस आहेत, त्यांना काही फार अधिकार क्षेत्र नाही, परंतु त्यांचे अतिशय म्हणजे रोज लाख रुपयाची उलाढाल करणारे हॉटेल्स आणि त्याचे डॉक्युमेंट्स आपण कधीही सादर करू शकतो. पण या सगळ्या पोलिसांमध्ये सगळ्यात जास्त केसेस कुठे सापडतायत तर पुण्यासारख्या कॉस्मोपॉलिटियन सिटीमध्ये सापडतायत. म्हणजे आपण आतापर्यंत जी नावं घेतली, अमिताभ गुप्तांचं नाव घेतलं असेल, शशिकांत चव्हाणचं नाव घेतलं असेल, सुपेकरचं नाव घेतलं असेल, ही सगळी माणसं तुम्हाला पुण्यात येऊन गेलेली माणसं दिसतात. विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये ही माणसं राहिलेली आहेत. त्यामुळे या लोकांना वाचवणारे कोण आहे, काय नाही, यांचे कुठे कनेक्शन आहे ते सरकारने शोधावे ना. आम्हाला त्यांच्या कनेक्शनशी काही देणं घेणं नाही, पण एक नक्की आहे की आता जसं हनुमंत पवारजी म्हणाले की हे लोक सरकारला जो कोणी फोन विरोधकांचे टॅप करू शकतो असा माणूस सरकारला प्रिय वाटतो. आणि शशिकांत चव्हाणवर नेमका CDR विकल्याचा आरोप आहे, जो की अत्यंत गंभीर आहे. की शशिकांत चव्हाणांनी CDR विकले, शशिकांत चव्हाणांनी लोकेशन शेअर केले, शशिकांत चव्हाणांकडची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जालिंदर सुपेकरची आहे की चव्हाणची आहे की दोघांची आहे याच्यावर अजूनही मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. आमची अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांनी किमान असं म्हटलं पाहिजे की नाही, आम्ही त्याची चौकशी करत आहोत. पण मुख्यमंत्री जर साईड पोस्टिंग दिली असं म्हणून पळ काढत असतील तर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांची अशी काय अपरिहार्यता आहे
की मुख्यमंत्री त्यात पावलं उचलत नाहीत, हे याची शंका घ्यायला आम्हाला जागा आहे. आणि तुम्ही म्हणताय की कनेक्शन कुठे आहेत ती शोधली गेली पाहिजेत, पण कनेक्शन कुठे आहेत आणि त्याची चौकशी कुणी करायची, हा बिंदूच जर एकच असेल तर काय चौकशा होणार? नाही, याचा बिंदू तर एकच. आणि अडचण काय आहे की समजा आता हे सगळं कनेक्शन का उघडा पडलं किंवा काय इथपर्यंत आम्ही पोहोचलो, तर आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणाची केस हाताळत होतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. आता माझ्यासारख्या माणसाचा प्रश्न आहे जो मी राज्यपाल महोदयांच्या समोरही मांडला की एक तर स्त्रिया पुढेच येत नाहीत, त्यातून त्या पुढे आल्या तर पोलिसात त्याची कंप्लेन होत नाही, पोलिसांमध्ये कंप्लेन होत नाही म्हणून आयोगाकडे जायचं तर आयोग त्याच्यात लक्ष देत नाही. बरं, मग आम्ही वेगळे काही केस करायची म्हटलं तर वकील आम्हाला साथ देत नाही. आणि या सगळ्यांच्या उपर आम्ही माननीय गृहमंत्र्यांकडून अपेक्षा करायच्या तर गृहमंत्री म्हणतात त्याला साईड पोस्टिंग दिली. आता कविताजी आम्हाला सांगा की आम्ही लढायचं कसं, आम्ही न्याय कसा मागायचा आणि महाराष्ट्रातल्या लेकी बाळींनी कुणाकडे आश्वासकतेने बघायचं, हा खरा प्रश्न आहे. तर हाच खरा प्रश्न आहे याच्यामध्ये. कारण एखाद्या अधिकाऱ्याची बायको विधवा होते, एका 3 वर्षांच्या मुलाचे आई निघून जाते, त्याचे आरोप कुणावर तरी होतात आणि तरी जर आपल्याला वाटत नसेल की या अधिकाऱ्यांची किमान चौकशी करावी, आम्ही हे नाही म्हणत आहोत की त्यांना बडतर्फ करा म्हणून, पण त्याच्यातही तुम्ही साईड पोस्टिंग असं जर सांगणार असाल तर साईड पोस्टिंग ही काही शिक्षा नव्हे, हे महाराष्ट्र सरकारनं एकदा समजून घ्यायला हवं. आता प्रश्न मला प्रेक्षक हा विचारतील की हे प्रश्न सगळे तुम्ही विरोधकांना विचारताय, सत्ताधाऱ्यांना का विचारत नाही? सत्ताधाऱ्यांच्या प्रवक्त्यांना, भाजपच्या प्रवक्त्यांना या चर्चेमध्ये आमंत्रित केलेलं आहे. प्रेरणा होनराव भाजपच्या प्रवक्ता या चर्चेमध्ये सहभागी होणं अपेक्षित आहे, पण मला आतापर्यंत जी माहिती मिळाली त्यानुसार त्यांचा काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या नाहीयेत. नाहीतर हा गैरसमज होऊ शकतो की तुम्ही फक्त विरोधकांना प्रश्न विचारताय आणि सत्ताधाऱ्यांना जे प्रश्न विचारायला हवेत ते विचारत नाहीयेत. हनुमंत पवारजी मला इशारा करतात की त्यांना बोलायचं. हनुमंत पवारजी बोला. हो ताई येते तुमच्याकडे, ताई येते. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांना हिंदू मुस्लिम प्रश्नावर, दंगलीच्या प्रश्नावर, जातीतल्या भांडणाच्या प्रश्नावर चर्चेला मुबलक वेळ असतो. 4-4, 5-5 प्रवक्ते असतात, त्यांचे आमदार सुद्धा, मंत्री सुद्धा प्रतिक्रिया द्यायला मागे पुढे सरकत नाहीत. पण आपली एक भगिनी, तिचा छळ झालेला आहे, इथं ड्रग्सच्या व्यवसायाबद्दल पोलिसांवर शंका उपस्थित होते. किती प्रकरणं सांगायची कविताजी? मी आता इथे सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, राजू शेट्टी साहेब आहेत, चव्हाणताई आहेत, ते सगळ्यांनी बघितलं. धुळ्यामध्ये पैसे बंडल सापडले, हो, कोटीभर रुपये सापडले धुळ्यामध्ये. काही झालं नाही. काय झालं त्या पैशाचं? काही नाही झालं. पुण्यामध्ये ललित पाटील ड्रग्ज मधला आरोपी, शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये पोलिसांच्या आशीर्वादानं सेवा मिळत होती. हो, काय झालं त्या प्रकरणाचं? जिशान सिद्दीकी आमदार होते, त्यांच्या वडील माजी आमदार, त्यांचा खून झाला. पोलीस यंत्रणेमधलं कोणाला जबाबदार धरलं तुम्ही? काय कारवाई केली तुम्ही? कोणाला पकडलं तुम्ही? कोणाचा निष्काळजीपणा झाला? या महाराष्ट्रामध्ये लेकीबाळी सुरक्षित नाहीयेत. या महाराष्ट्रामध्ये तरुणाई ड्रग्सच्या आधी घालवायचं षडयंत्र पोलीस आखतायत का? या महाराष्ट्रामध्ये कोटी रुपये जर शासकीय विश्रामगृहामध्ये सापडत असतील, या महाराष्ट्रामध्ये ड्रग्स मधल्या आरोपींना जर VIP सुरक्षा भेटत असेल, तर पुन्हा प्रश्न तयार होतो की देवेंद्रजी नेमकं गृहमंत्री आहेत म्हणजे तरी काय? नेमकं काय काम करतायत ते तिथं बसून? तुम्ही दंगली रोखू शकत नाही, तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या माणसाला मोकळं रान सोडताय, तुम्ही महाराष्ट्राच्या माता भगिनीची सुरक्षा करू शकत नाही, तुम्ही ड्रग्सचा व्यवसाय रोखू शकत नाही. नेमकं गृह खातं करतं काय याची एकदा गांभीर्यानं चर्चा झाली पाहिजे. आणि तुम्ही NDTV ज्या पद्धतीनं हा मुद्दा लावून धरते त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र सध्या विध्वंसाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेला आहे, ते थांबवायची जबाबदारी ज्या गृह खात्याची आहे तेच हे सगळं करतायत का अशी शंका निर्माण होण्या इतपत गंभीर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली. ठीक आहे, विद्याताई. नाही कविता, याच्यात मगाशी तू जो म्हणाले की अनिल देशमुखांना सुद्धा अटक होऊ शकते. 100 कोटीचा बोगस म्हणजे कोर्टाने ठरवलं होतं की ह्याच्यात काही तथ्य नाही म्हणून. आणि परमवीर सिंग जे आयुक्त होते, ज्यांनी हे खोटे आरोप केले होते, त्यांना 5 वेळा कोर्टात बोलून सुद्धा ते गेलेले नाहीये. भाजपने त्यांना पाठीशी घातलेलं आहे. म्हणजे अनिल देशमुखांना अटक करायचं, ईडीच्या इन्क्वायऱ्या, इन्कम टॅक्सच्या दाढी आणि हे सगळं सत्र भाजपचं. सत्तेचा वापर हा फक्त आणि फक्त विरोधकांवरती करायचा. आणि मगाशी जे म्हणाले की या सुपेकरांना किंवा इतर लोकांना का नाही, कारण हे बलवान झालेले आहेत, यांचेही राजकारण्यांचे काहीतरी लागेबंदे यांच्याशी बांधलेले आहेत आणि यांचे अशी काही गुपितं यांच्याकडे आहेत की हे लोक यांना बाजूला करू शकत नाही. नाहीतर आतापर्यंत सुपेकर सारख्या एका अधिकाऱ्याला नक्कीच सस्पेंड करता आलं असतं, पण फडणवीस त्यांना पाठीशी घालतायत.
आणि हे पाठीशी घालणं हे महाराष्ट्रामध्ये जे अधिकारी, मला त्या अधिकाऱ्यांचं वाईट वाटतं, जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात. पोलीस फोर्स वरती खूप प्रचंड भार असतो, ते 24 तास सुद्धा कामं करत असतात आणि जे प्रामाणिकपणे आणि चांगल्या प्रकारे तपास करतात, जे कामं करतात, त्यांच्यावरती हा अन्याय नाहीये का? मग हा त्यांच्यावरचा सुद्धा अन्याय हे झाला पाहिजे आणि अशा अधिकाऱ्यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. ते फडणवीस कधी करणार? आणि ते जर करत नसतील तर निश्चितच याचं प्रश्नचिन्ह गृह खात्यावरती आहे. आणि या पुण्यासारख्या ठिकाणी इतके गुन्हे वाढलेले आहेत की या गुन्ह्याचं मूळ ह्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये आहे. आणि त्या वैष्णवीची जी हत्या झालेली आहे, तिने जी आत्महत्या केली आहे, त्याला जबाबदार सुद्धा सुपेकरांना धरलं पाहिजे. कारण त्यांनी जर तपास व्यवस्थित केला असता तर तिचा जीव वाचला असता, हे मला सारखं वाटतं. आणि प्रत्येकाला त्रास होतोय, कारण ज्या अधिकाऱ्यांना मदत करून तिचा जीव वाचवायला हवा होता त्यांनी तिला आत्महत्येच्या फासापर्यंत पोहोचवलं, याच्यासाठी त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. ते तर कोणी धरतच नाहीये. उलट त्यांची पदोन्नती केली नाही, आम्ही त्यांची पदोन्नती केली आणि त्यांना साईड पोस्टिंग दिली आहे सांगितलं जाते. खरं तर प्रश्न असा आहे राजू शेट्टी साहेब, नाही राजू शेट्टी साहेब, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की आम्हाला हे सरकार स्थापन झाल्यानंतर वारंवार सांगितलं गेलं की मंत्र्यांचे पीए सुद्धा क्लीन इमेजचे असले पाहिजेत. कुणाचीही इमेज जर टेंटेड असेल तर त्यांना साधं पीए असण्याचा अधिकार या मंत्रिमंडळात राहणार नाही. मग त्याच मंत्रिमंडळाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सरकारमध्ये असे टेंटेड अधिकारी कसे काय चालतात? 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातच मला वाटतं जाहीर केलं की माझ्या मंत्रिमंडळातला एखादा सहकारी मंत्री असो किंवा एखादा उच्च पदस्थ अधिकारी असो, तो जर काय भ्रष्टाचार करत असेल तर त्याला आम्ही तुरुंगात टाकू. मग आता सुपेकर, अमिताभ गुप्ता यांच्या, चव्हाण यांच्या भ्रष्टाचाराची एकापाठोपाठ एक सगळी मांदियाळी आम्ही मांडली या ठिकाणी. एवढं सगळं मांडून सुद्धा मग देवेंद्र फडणवीसांना मुहूर्त सापडत नाही का? नेमका दिवस सापडत नाही? नेमकं काय आहे? काय ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी जो काही घोटाळे केले, पैसा कमावला? कारण या अधिकाऱ्यांची मजल इथपर्यंत आहे. मध्यंतरी मी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतलेली होती पुण्यामध्ये, त्याच्यानंतर 8 दिवसानंतर हे सुपेकर म्हणाले, काय झालं, 4 दिवस बातम्या आल्या, काय फरक पडणार आहे? अशी जर का यांची प्रवृत्ती असेल, यांची वृत्ती असेल, तर याचा अर्थ असा आहे की या सगळ्या या घोटाळेबाजारांचा हिस्सा काही ना काही मंत्रालयामध्ये सुद्धा जात असला पाहिजे. आणि यांच्या मिशीला खरकट लागलेला आहे या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पैशाचं, आणि त्यामुळेच हे बोलत नाहीत असं माझा स्पष्ट आरोप आहे. सुषमाताई, जर तुम्ही असाल माझ्यासोबत तर तुमची शेवटची कमेंट, कारण वेळ संपत आली आहे माझी. आय थिंक सुषमाताईंपर्यंत आवाज पोहोचत नाही, कारण मगाशीच मला त्यांचं कनेक्शन जाते असं दिसलं. एनिवे, आतापर्यंत या चर्चेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, पण जसं मी मगाशी सांगितलं, खरं तर या प्रश्नांची उत्तरं सरकारच्या वतीनं दिली जाणं अपेक्षित होतं. मात्र सरकारच्या वतीनं किंवा सरकारमध्ये जे पक्ष आहेत त्यांच्या बाजूनं कुणीही प्रवक्ता या चर्चेमध्ये सहभागी झाले नाहीत. आम्ही आमंत्रित केलं होतं आणि ज्यांनी या चर्चेमध्ये सहभागी होण्याचं आश्वासन दिलं होतं भाजपच्या प्रवक्त्यांनी, ते तांत्रिक कारणामुळे या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत असं आम्हाला कळतंय. पण प्रश्न असा आहे की एखाद्या अधिकाऱ्यावर इतके गंभीर आरोप होत असतील तर सरकार त्या अधिकाऱ्याची पाठराखण का करते? फक्त त्या अधिकाऱ्याचं पद मोठं आहे म्हणून, की यापेक्षा काही राजकीय हितसंबंध यामध्ये गुंतलेले आहेत म्हणून? जर महाराष्ट्र पोलिसांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या गँग तयार होत असतील, त्या गँग वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या केसेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेच्या खिशावर डल्ला मारत असतील, 500-500 कोटी रुपयांचे भ्रष्टाचार करण्याची हिंमत दाखवत असतील, तर मग महाराष्ट्र सरकार त्यांची चौकशी करण्याची हिंमत का दाखवत नाही? अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी, अशा अधिकाऱ्यांची माध्यमांच्या समोर पाठराखण करण्याची राज्य सरकारची अशी काय मजबुरी आहे? आणि महाराष्ट्र सरकारसाठी असले पोलीस असलेलं पोलीस खातं हे परवडणारं आहे का? या प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारला द्यावं लागेल. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. करेक्ट कार्यक्रम मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा एनडीटीव्ही मराठी. 500 कोटींच्या आरोपातले सुपेकर एनडीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद. आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या सुपेकरांना एनडीटीव्हीनं शोधलं. एनडीटीव्हीचे प्रश्न, आयपीएस सुपेकरांचा पळ. आयपीएस सुपेकर
कुठपर्यंत आरोपांपासून पळ काढणार? जिथं बातमी तिथं NDTV मराठी पोहोचणार.